तर ब्लड सॅम्पल बदलल्याप्रकरणी ससूनमधील डॉक्टर अजय तावरेला निलंबित करण्यात आले। रजेवर असताना तावरेंना हा प्रताप केलाय, तर डीन विनायक काळेंनी निष्काळजीपणा केल्याचा अहवाल आल्यानं त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेले आहे। त्यामुळे कुठल्याही सरकारी डॉक्टरच्या दवाखान्यात असं प्रकरण त्यांना करता येणार नाही। अशा प्रकारची शिक्षा किंवा कारवाई होईल, तसंच ही व्यवस्था सुरळीत केली जाईल अशी माहिती मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे। ही सिस्टीम जर व्यवस्थित करायचं झालं तर आता कडक तिथं शिस्तीचा डीन पाहिजे। आता जे डीन तिथं होते काळे यांची जो जबाबदारी होती त्यांनी ती जबाबदारी व्यवस्थित पार पाडली नाही, म्हणून आपली जी समिती नेमली होती पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी रिपोर्ट दिला की यांचाही निष्काळजीपणा आहे, त्यांना आपण सक्तीच्या रजेवर पाठवलं आजपासून, आणि बारामतीचे जे डीन आहेत त्यांना आज आपण कार्यभार दिलेला आहे। आता ही सगळी व्यवस्था आपण निश्चितपणे दुरुस्त करू। डॉक्टर हळणवर म्हणून जे आहेत की ज्यांच्याकडे हा विभाग आहे रक्ताच्या सॅम्पलाचा, त्यांना फोन केला आणि त्यांनी 3 लाख रुपये घेऊन काहीतरी सॅम्पल बदललं असं पोलिसाच्या तपासात सिद्ध झालेलं आहे। आता मला सांगा, हा अजय तावरे आज त्या पदावरच नाही, पदनियुक्ती दिलेली होती त्या सुनील टेंगरेच्या पत्राप्रमाणे खरं आहे, परंतु उंदराच्या प्रकरणामध्ये त्यांना पदमुक्त केलं होतं, तिथं ते आज नाहीत, ते रजेवर होते आणि त्यांनी रजेवर असताना हा केलेला प्रताप आहे।